असंतोषाचे जनक सैनिक समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीयुत बलबीर सिंग परमार साहेबांना असंतोषाचे जनक संबोधण्यात येत आहे। यासाठी की देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या 90% भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या, वंशवादी प्रवृत्तीच्या आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी धुमाकूळ घातलेला आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 65% गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत, मग उर्वरित मध्ये वंशवादी आणि भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे किती असतील त्याचा अंदाज समाजाने घेतलेला आहे। त्यासाठी हे असंतोष आहे। निवडणूक पद्धतच चुकीची आहे। निवडणुकीमध्ये गुंड कसे निवडून जातात याच्याबद्दल समाजामध्ये असंतोष आहे। समाज हा भयभीत झालेला आहे। कोणीही उठतो आणि वंश परंपरेने निवडून येतो, त्याच्यामुळे अनेक घराणे पिढ्यानपिढ्या राजकारणात घुसत आहेत, कारण काळ्या पैशाच्या जोरावर आणि दबाव तंत्र वापरून, मतदारावर दबाव तंत्र वापरून निवडून जाण्याची ही जी पद्धत आहे, त्यामुळे लोकशाहीचा बट्ट्याबळ होत चालला आहे। लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी सैनिक समाज पार्टीने कंबर कसली आहे। सैनिक समाज पार्टी पुढे आलेली आहे कारण समाजामध्ये असंतोष आहे। आता उदयाला आलेली जी कॉक्रोच जनता पार्टी आहे ते एक फलित आहे, असंतोषाचं फलित आहे। जनता त्यांना का जोडली? कारण जनता ही असंतोष आहे जनतेच्या मनात। त्यामुळे लोकशाही अबाधित ठेवण्याची जबाबदारी सैनिक समाज पार्टीने स्वीकारलेली आहे। सैनिक समाज पार्टी एक रजिस्टर्ड पार्टी आहे, कारण या पार्टीचे धुरंधर नेते जे आहेत ते कर्नल बलबीर सिंग परमार साहेब यांनी 2011च्या आधीच ह्या असंतोषाचा कानोसा घेतला होता। म्हणून त्यांनी राजकारणात उतरल्याशिवाय हा असंतोष दूर केला जाऊ शकत नाही आणि असंतोषाला वाट करण्यासाठी राजकारणात उतरणं आवश्यक आहे। त्यामुळे त्यांनी या सैनिक समाज पार्टीची स्थापना केली आहे, रजिस्ट्रेशन केलं आहे। आता महाराष्ट्रामध्ये या सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीची विचारधारा 2014 मध्ये आली असली तरी ती 2019 पासून जोराने वेगात चालू झाली आहे। मला सैनिक समाज पार्टीचं प्रथम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिल्यापासून या सैनिक समाज पार्टीच्या प्रचाराचा धुराळा उडाला आहे। आम्ही त्याचा तुकाराम डफळ सारखे धुरंधर नेते आहेत, विसावे सारखे आहेत आणि आत्ताचे प्रदेशाध्यक्ष अरुण कदम साहेब आहेत, यांच्या सर्वांच्या संघटित प्रचाराने महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचे बीज रोवली गेली आहेत आणि महाराष्ट्रातलं राजकारण बदलण्याची स्थिती निर्माण केली आहे। कारण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केल्याने महाराष्ट्राची जनता सैनिक समाज पार्टीला जोडत चालली आहे। महाराष्ट्रातील जनता जोडत चालली आहे, त्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा ऐतिहासिक कार्याला एक प्रकारे साचा तयार झाला आहे। लोकांच्या मनामध्ये या आस्था निर्माण झाली आहे, लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। म्हणून सैनिक समाज पार्टीमध्ये येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीमध्ये येणाऱ्या सज्जन नागरिकांचे धन्यवाद आणि विशेष करून स्वागत करण्यात येत आहे। धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।